कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक. धनंजय महाडिक युवा शक्ती कोल्हापूरचे शहराध्यक्ष श्री रहीम संदी, राजारामपुरी मंडल अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी सौ आसिया रहीम संदी, श्री मोहम्मद भाई संदी, VS एंटरप्राइजेस कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही. यामुळे मनसेच्या वतीनं विभागीय सहनिबंधक ऑफिससमोर 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देऊन लेखाजोखा करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भाऊ नांगरगोजे यांनी संबंधितांना जाब विचारला. लवकरच मार्ग मोकळा केला जाईल म्हणून संबंधितांनी सांगितले असता असला निर्णय नको, ठोस उपाययोजना करा तरच मनसेचे उपोषण मागे घेऊ, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असंही यावेळी सांगितलं. प्रामाणिक शेतकऱ्यांनी चूक केली असं वाटू नये म्हणून प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 50,000 अनुदान जाहीर केलं होतं, पण चुकीचे निकष लावून प्रामाणिक शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं आहे. नियमित व मुदतीत पीक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाचं नियमित फेड करण्यास प्रोत्साहन मिळावं म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकीच रक्कम देण्याची घोषित केले होते. शेतकऱ्यांना सर्व अटी व निकष दूर करून प्रोत्साहनपर अनुदान 8 दिवसात देण्यात यावे, अन्यथा मनसेच्या स्टाईलनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. आमरण उपोषणला मनसेचे शहर अध्यक्ष राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, अमित पाटील, निलेश धुमा, अमित पाटील, अमर बछाटे, अभिजित पाटील, नवनाथ निकम, अमर कंदले, शरद जाधव, विक्रम नरके आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्माण सेनेचं कोल्हापूर जिल्ह्यातल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचे राजू दिंडोरले असतील, राजू पाटील असतील, आमचे सगळे नागरिक असतील या ठिकाणी उपोषण करतायत. या ठिकाणी आमचे जे निरीक्षक आहेत बाळाभाऊ शेडगे साहेब त्यांच्यावर लक्ष आहे, ते सुद्धा या आंदोलनामध्ये भाग घेऊन हे आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे. वास्तविक पाहता सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सरसकट 50,000 रुपये मिळणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने शासनाने जाहीर केलं होतं, परंतु बोलायचे करायचे म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे अशा पद्धतीने शासन असल्यामुळे आणि अधिकारी असल्यामुळे त्या ठिकाणी या जिल्ह्यातले हजारो शेतकरी त्या योजनांपासून वंचित राहिले आणि त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्या लोकांनी आज ठिकाणी आंदोलन केलं होतं. आमची मागणी अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे, सरकारचे ज्या ज्या बँकांकडून पैसे आम्ही घेतले त्याची परतफेड केलेली आहे, त्या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. जे आमचे माजी सैनिक आहेत, जे आपल्या कुटुंबाची पर्वा न करता दिवस ना रात्र सीमेवर उभा करून जे आमचं संरक्षण करतात, त्या सर्व माजी सैनिकांना देखील जे शेतकरी आहेत त्यांना देखील ते ह्या अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे. या आम्ही सगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी आमचं आंदोलन चालू होतं. अधिकाऱ्यांची चर्चा झाली, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली, तरी मनसेचं आंदोलन योग्य आहे अशा पद्धतीचं या ठिकाणचे जे विभागीय साहेब निबंधक काकडे साहेब आहेत त्यांनी ते मान्य केलेलं आहे. या ठिकाणचे जे RTC आहेत त्यांनी साहेब त्यांनी मान्य केलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी सांगितलं की मनसेचं आंदोलन बरोबर आहे. म्हणून मग आम्ही त्याच्यावर मागणी केली की बाबा साहेब, जर आमचं मनसेचं आंदोलन बरोबर असेल तर आम्हाला ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे. आणि गेले 4 दिवस झाले आपल्या कुटुंबाची कसली पर्वा न करता मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मान्य राजसाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी बसले होते. आज या ठिकाणी आत्ताच आम्हाला कडे ठाकरे साहेबांनी आमच्या राजकीय फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आमची पहिली मागणी आहे, त्या पहिल्या मागणीला सरकारने त्या ठिकाणी हिरवा कंदील दाखवला असून त्या आदेशावर सेक्रेटरी साहेबांची सही झालेली आहे. याचा अर्थ मनसेच्या मागणीला यश मिळाले, शेतकऱ्यांना न्याय मिळते. परंतु आम्ही दोन्ही आश्वासनावर थांबणारी लोकांना आम्ही ऐकणार नाही. जोपर्यंत लेखी आदेश आमच्याकडे प्राप्त होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आम्ही